सोबाबळीचा पाला कधीच शेळ्यांना वापरू नये आणि अति प्रमाणात तर अजिबातच वापरू नये. काय कारण आहे त्याची? तो पाला वापरल्यामुळं काय होतं, शेळ्यांसाठी पाला वापरल्यामुळं काय होतं हे आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगतो आहे. मग त्याऐवजी कुठला पाला वापरायचा, पौष्टिकता जास्त कशामध्ये, हे पुढील व्हिडिओमध्ये सांगेन. परंतु सोबाबळीचा पाला वापरल्यामुळं लक्षात ठेवा, शेळ्यामध्ये वांजपणा आणि गर्भपात याची समस्या जास्त उद्भवते. तुम्ही पहा, बरेच शेतकरी मला म्हणतात किंवा बंदिस्त शेळीपालन आहेत ते म्हणतात, सर आमच्याकडं सोबाबळ भरपूर आहे, इतर गवतही भरपूर आहे. आता गवत भरपूर आहे म्हणजे लक्षात ठेवा, घास तुम्ही घालताय, घास आणि सोबाबळ हा महत्त्वाचा बंदिस्तमध्ये असणारा चारा आहे. नीट लक्ष द्या मी काय म्हणतो त्या गोष्टीवर. मग सोबाबळीमध्ये 3-4 प्रकारचे विषारी पदार्थ आहेत. एक ल्युसिनिन म्हणून आहे, मायमोसिन म्हणून आहे आणि टॅनिन. सालीमध्ये त्याच्यात टॅनिन असतं. तर हे त्या फांदीची सालसुद्धा शेळ्या खातात आणि परिणाम तुम्हाला असा झालेला दिसेल की ज्या शेळ्या ह्या सोबाबळीचा पाला जास्त खातात त्या फक्त शेळ्या माजतात, माजावर नाहीत येत, लवकर माज करत नाहीत. तुम्ही अनुभव घेऊन पाहा, ह्या अनुभवाचे बोल आहेत. आणि दुसरा सोबाबळीचा महत्त्वाचा तोटा म्हणजे हा की हा पाला जर वाजवीपेक्षा जास्त खाल्ला तर लक्षात ठेवा, मायमोसिन हा पदार्थ त्यामध्ये असल्यामुळं किंवा हे विषारी घटक असल्यामुळं वाजवी प्रमाणात बाबा थोडासा सोबाबळीचा पाला, आणि हा पाला त्यांच्या आवडीचा पाला असल्यामुळं इतका खातेत, पण त्याचा दुष्परिणाम हे कोणच विचार करत नाही. तर मग हा पाला शेळ्यासनी किती प्रमाणात घालावा आणि हा पाला चांगली वाढ होण्यासाठी कोणाला वापरावा, कोणत्या वर्गातील पिल्लांना वापरायचा, शेळ्यांना तर वापरायचा नाही म्हणून सांगितलं. आणि त्यातल्या त्यात गाभण शेळ्यासनी वापरायचा तर किती वापरायचा. आणि याऐवजी सर दुसरा पाला असा कोणता पाला आहे की जो पाला उन्हाळ्यातसुद्धा तग धरू शकतो, उन्हाळ्यातसुद्धा आम्हाला तो प्रॉब्लेम येऊ शकत नाही. कारण सोबाबळ सारखं पाण्याला हावरं पीक कोणतंही नाही. ध्यानात हे माझ्या अनुभवाचे बोल आहेत, हे कुठं वाचून वगैरे नाही आहे. आणि असं का होतं आहे काय, नुसती शेळी अशी माजलेली मस्तपैकी गाभण राहिलेली दिसायची आणि गाभण होती बी, परंतु ती शेळी सगळ्याला मारून इतरांच्या पुढचा बी पाला ती खायची आणि परिणाम असा व्हायचा 3-3.5-4 महिने झालं की ती शेळी गाभरायची. त्या शेळीचा पूर्ण मी प्रयोग केलेला माणूस आहे, लक्षात ठेवा. गाभण राहिल्यानंतर त्या शेळीचा आपण हा सोबाबळीचा पाला बंद करून कोणता पाला तिला चालू केला ह्याची माहिती मी पुढील व्हिडिओमध्ये देतो. मेंढ्यांसाठी सुद्धा तसंच आहे, काय त्याची माहिती पुढील व्हिडिओमध्ये.